आपण आरोग्यम धनसंपदा ही सीरीज चालू केली आहे या नवीन वर्षाच्या निमित्ताने आणि त्या सीरीजचा पहिला भाग आपण जयश्री मॅम सोबत लाईव्ह घेतला हं, होता. हं. तो जर तुम्ही बघितला नसेल तर बघा, मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतेय. आणि आज आपण भेटतोय दुसऱ्या भागामध्ये, ज्यामध्ये आपण बोलणार आहोत मेनोपॉज बद्दल. मेनोपॉजला आपण समजून घेणार आहोत. ही जी फेज आहे त्या फेजची सर्वांगीण दृष्टिकोनातून आज आपण माहिती डॉक्टर जयश्री घेऊया. कुलकर्णी हं, मॅम हं. कडून घेणार आहोत. अतिशय छान मॅम कडून आपण सगळं समजून घेणार आहोत. पण त्याआधी नमस्कार, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर जयश्री कुलकर्णी मॅम, हं. ज्या MD होमिओपॅथ आहेत आणि त्यांचा 30 वर्षांहून अधिक अनुभव आहे. स्त्रियांच्या आरोग्याच्या जोपासनेसाठी त्या नेहमीच कार्यरत असतात. आणि आज म्हणूनच आपण मेनोपॉज हा विषय घेतोय, जो मॅमच्या सुद्धा अगदी जवळचा आहे अगदी. असं हं, मला हं. वाटतंय. आणि छान आपण आज चर्चा करणार आहोत. स्वतःमध्ये घडणारे जे बदल आहेत, मेनोपॉज म्हणजे नेमकं काय आहे, ते सगळंच आपण आज मॅम कडून जाणून घेणार आहोत. हं. तर आज पहिला हं. प्रश्न मला हं, हाच हं. विचारायचा आहे तुम्हाला. आपण हा हं, हं. विषय घेतलाय बरं. मेनोपॉज. हं, तर हं. मग मेनोपॉज म्हणजे नेमकं काय? हं, हं. आणि आपल्या शरीरामध्ये, हं, हं. मनामध्ये या काळामध्ये काय बदल होतात? अगदी छान. मेनोपॉज म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये हं. एक नवीन वळण असतं आणि या वळणावरचा सर्वात एक वेगळा टप्पा, की प्रत्येक स्त्री या टप्प्यातून जातच असते. या वळणावर तिला एक नवीन बदलांची चाहूल लागते. शरीर थोडं थकतं आणि तिला सांगतं, "थोडं थांबूया का आपण?" मन मात्र जोरात बोलायला लागतं. हं. शरीरापेक्षा मनाची भाषा अधिक हट्टी होते, अग्रेसिव्ह होते. आणि मग मनाकडे तिला लक्ष देण्यास भाग पडू लागते. हं, ते वळण म्हणजे हे मेनोपॉज. हं. या मेनोपॉजमध्ये मला शांता शेळकेंच्या 2 ओळी खूप आठवतात. हं. त्या कवितेत शांता शेळके म्हणतात, "माझिया मना जरा थांब ना, हं. तुझे धावणे अन मला वेदना. हं. माझिया मना जरा थांब ना, ओळखू कसे मी तुझे ऋतू." खरंच हं. स्त्रीच्या जीवनामध्ये मनामध्ये जे काही वेगवेगळे भावनांचे ऋतू सुरू होतात, तो हा टप्पा प्रामुख्याने मेनोपॉजचा. हं. या टप्प्यामध्ये स्त्रियांमध्ये अनेक बदल होतात. शारीरिक बदल आणि मानसिक बदल. हं. या मनाच्या बदलांना आपण जाणून घेताना प्रथम पाहू, निसर्गाचे ऋतुचक्र हे सतत बदलत असते आणि हा बदल निसर्गाला अधिक समृद्ध करण्यासाठी होतो. हं. आणि तसेच हे स्त्रीच्या जीवनातील हा नवीन टप्पा. तिचे एक छान टप्पा तिने पार केला आहे. ती समृद्ध झाली आहे आणि ती ज्या वळणावर आता पुढे चालली आहे, या वळणावर तिला थोडंसं शरद ऋतूसारखं वाटतंय. पानगळ असते शरद हं. ऋतूची. पानगळ होते, पण ते वृक्ष, ते अधिक बळकट करण्यासाठी. तसं स्त्रीच्या जीवनातील हा मेनोपॉजचा टप्पा. हं. तिच्यामध्ये खूप बदल होत आहेत. तिला वाटतंय, की हे काहीतरी वेगळं आहे आणि मला हे नकोय, असं खूपदा स्त्रियांना वाटतं. हं. पण मला मैत्रिणींना सांगायचं आहे, हा बदल तुम्ही खूप आनंदाने स्वीकारलात, तर तुमच्यातल्या प्रगल्भतेची अधिक जाणीव तुम्हाला होईल आणि तुम्ही कसं एक जास्त प्रगल्भ टप्प्यात शिरला आहात, याची ओळख तुम्हाला होईल. हं. हं. मला माहिती आहे, मेनोपॉज म्हटलं, की 4 टप्प्यांमध्ये आपण मेनोपॉज पाहतो. पहिला टप्पा असतो प्री मेनोपॉज, दुसरा टप्पा असतो पेरिमेनोपॉज, हं. मग ॲक्चुअल मेनोपॉज आणि त्यानंतर पोस्ट मेनोपॉज. हं. साधारण पेरिमेनोपॉजची सुरुवात होते 35 ते 40च्या दरम्यान. स्त्रीला जाणवू लागतं, की इतके दिवस माझ्या शरीरात जे छान बदल होते, जे रेग्युलर मेन्सेस होत्या, रेग्युलर नियमित पाळी होती, ती आता कुठेतरी बदलतीये. माझ्या हं. मनात आणि शरीरात थोडे बदल होऊ लागलेत. हं. ही कुठेतरी सुरुवात जी आहे ती ओळखलीत, की पुढचे सर्व टप्पे खूप छान सहजपणे आपल्याला पार पाडता येतात. बरोबर. पेरिमेनोपॉज नंतर जेव्हा सुरू होते, तेव्हा हार्मोनल बदल सुरू होतात. हं. मग इरेग्युलर मेन्सेस म्हणजे पाळीची अनियमितता, हं. जास्त प्रमाणात पाळीचा फ्लो जाणे, हं. थकवा येणे, वजन वाढणे, असे अनेक सिम्प्टम जाणवायला लागतात. हं. आणि मग इथून आपण एंट्री करताच ते मेनोपॉज. हं. हं. मेनोपॉज म्हणजे काय होते?
की जेव्हा आपण हार्मोन्स खूप वेळा ऐकलं, हार्मोन्स बद्दल मी डिटेल सांगेनच, पण मनामध्ये काय होतं, सर्वात पहिले स्त्रियांवर रुजते ती झोप. खूप वाट बघायला लावणारी ही झोप असते. आणि झोप न आल्यामुळे का झोप येत नाही या भावनेने अधिक अस्वस्थता वाढते. आणि मग झोप न आल्यामुळे सकाळी उठल्यावर आपली कार्यक्षमता कमी झाली आहे का, चिडचिड वाटणे, अस्वस्थपणा, उगाच स्वप्रतिमेला अधिकच जागरूक होणं, कुणी बोललेलं थोडं सुद्धा सहन न होणे, अचानक डोळ्यात पाणी येणं, अचानक अग्रेसिव्हली भांडण करावं वाटणं. एरवी तर सगळे रोल निभावणारी ही सुसंस्कृत शहाणी स्त्री असते आणि या टप्प्यावर ती उगीच अग्रेसिव्ह होते. तिला वाटतं माझ्यावर खूप अन्याय झालाय, इतके वर्ष ज्या विश्वाला मी माझं विश्व मानलं ते विश्व आपल्याच विश्वात आहे आणि मी कुठेतरी एकटी पडले आहे. फोरसेकन फिलिंग, निग्लेक्टेड फिलिंग या भावना सगळ्या वर येऊ लागतात आणि स्त्रीला वाटू लागतं की माझ्याकडे खूप दुर्लक्ष होतंय. कारण या टप्प्यावर काय होतं, तिचं विश्व असणारी मुलं, तिचं विश्व असणारे पती, तिचं विश्व असणारे सासू सासरे एका वेगळ्या टप्प्यात पोचलेले असतात. प्रत्येकाला आपलं आपलं एक वेगळं विश्व मिळालेलं असतं. ती मात्र इतकी बद्ध असते या सगळ्या विश्वाशी की तिला वाटतं हे विश्वच माझं घर आहे, म्हणजे हेच माझं कार्यक्षेत्र आहे. आणि या टप्प्यावर जेव्हा तिला शरीर थोडंफार थकायला लागतं तेव्हा तिला जाणीव होते की हे विश्वाशी मी कनेक्ट आहे, पण हे विश्व माझ्यापासून दूर आहे. खरं तर तसं नसतं. तिची संवेदनशीलता अधिक वाढलेली असते. त्यामुळे तिला पूर्वी घडलेल्या घटना उगीचच आठवतात, उगीचच रडू येतं. हा सगळा मनाचा खेळ का होतोय हे मी हार्मोन्सशी जोडून सांगेनच. पण या टप्प्यावर जेव्हा अग्रेसिव्हपणा वाढतो तेव्हा तिलाच वाटतं, अरे ती हीच आहे का जी सर्वांचे आवडते होते, घर सांभाळून ठेवायचे, सर्वांचा उत्साह म्हणजे या घरातला मी होते आणि अचानक मीच या घरात वाद घालतीये, चिडतीये, रडतीये, माझ्याकडे लक्ष द्या असं खूप एक्स्ट्रा डिमांड करते. मग ती मीच का? कधी कधी स्वतःची दया येते, कधी कधी स्वतःबद्दल राग येतो. हे सगळं जे काही चालू आहे ना, यात अगं तुझा एकटीचा दोष नाहीये, यामध्ये हार्मोनल बदल सुरू आहे. ते आपण समजून घेऊया. कारण यावेळेस शरीर सांगू लागतं, थोडं वजन वाढायला लागतं, थोडेसे फ्रंटल बाळणे सुरू होतो, केस विरळ होऊ लागतात, त्वचेचं तेज, त्वचेचा कोरडेपणा हे वाढलेला जाणवतो. आणि मग आरशात स्वतःला बघताना मी हरवलीये का, मी कुठेतरी वयस्कर होऊ लागलीये का? कारण कुठल्या स्त्रीला लवकर वयस्कर व्हायला आवडत नाही आणि त्याची जाणीव या मेनोपॉजच्या टप्प्यावर होते. ह्या सगळ्या क्रिया एकत्रित झाल्यामुळे आपल्याला मेनोपॉज हे हँडल करायला जरा अवघड जातो. आणि मला या प्रत्येक स्त्रीला सांगायचं की हा आजार नाहीये, हा फक्त संकेत आहे की तुझ्या शरीरात आता बदल चालले आणि तुला तुझ्या शरीरा इतकंच मनाकडे लक्ष द्यायची गरज आहे. तर हे ओळखण्याचा टप्पा म्हणजे मेनोपॉज. अगदी बरोबर. म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या ती पूर्ण बरोबर. करत येते आणि बरोबर. आता मुलं थोडीशी मुलांच्या जबाबदारीतून हलकी होते, अगदी बरोबर. थोडस आता स्वतःकडे लक्ष द्यायची गरज आहे. असते. त्यामुळे मेनोपॉज सुरू झाला म्हणजे बरोबर. घाबरून जाण्यासारखं काही काहीच नाहीये असं नाहीये. आपण म्हणू शकतो अगदी की बरोबर. छान आपल्याला आता आपली काळजी घ्यायची आणि घ्यायची आहे. स्वतःकडे लक्ष द्यायचं अगदी आहे. बरोबर. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हार्मोन्सचा एक खूप मोठा रोल आहे. अगदी. मग ही जी हार्मोन्सची भूमिका आहे ही आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून समजून घेऊया. नक्कीच. कारण आपण खूपदा मेनोपॉज आणि हार्मोन्स कुठेही गेलं की त्याचं इतकं माहित असतं, पण नेमकं काय होतं ते कळत नाही. तर स्त्रीच्या जीवनात तिची सर्वात जवळचा महत्वाची भूमिका निभावणारा हार्मोन म्हणजे इस्ट्रोजेन. मी तर म्हणते इस्ट्रोजेन ही बेस्ट फ्रेंड असते प्रत्येक स्त्रीची. इस्ट्रोजेन हे हार्मोन पेक्षा एक कार्यप्रणाली आहे. ती हातात हात घालून काम करते ते प्रोजेस्ट्रॉन बरोबर. इस्ट्रोजेन, प्रोजेस्ट्रॉन हे हार्मोन आपण ऐकून आहोत. तर हे हार्मोन जे आहे इस्ट्रोजेन याची कार्य सुरुवात होते ते अगदी ती स्त्री बरोबर असतेच, पण तिची भूमिका रिमार्केबली जाणवते प्युबर्टीमध्ये. जेव्हा ती वयात स्त्री येते तेव्हा या इस्ट्रोजेनचा, प्रोजेस्ट्रॉनचा रोल खूप
प्रकर्षाने असतो. अच्छा. इस्ट्रोजेन 3 भूमिकेमध्ये आपल्याला साथ देतं. पहिले जे इस्ट्रोजेनचा प्रकार आहे E2 म्हणतो, इस्ट्रॅडियोल. प्रजनन काळात सर्वात सक्रिय हे E2 असते. आणि त्यानंतर जेव्हा प्रेग्नन्सी राहते तेव्हा प्रजनन काळामध्ये जेवढी जी साथ E2 ची आहे तितकीच साथ आपल्याला इस्ट्रॅडियोल म्हणजे E3 ची असते. गर्भधारणेच्या कार्याच्या वेळी हे हार्मोन जास्त महत्वाचे असते. आणि जेव्हा मेनोपॉजचा टप्पा सुरू होतो तेव्हा हे E2, E3 याच्या कार्यक्षमता कमी होऊन E1 म्हणजे इस्ट्रोन हे रजोनिवृत्तीनंतर मेनोपॉज नंतर जास्त ऍक्टिव्ह होतं. फक्त E2, E1 जे आहे म्हणजे इस्ट्रोजेन हे शरीरात असतं, असं नाही की आपल्या शरीरातनं इस्ट्रोजेन जातं. फक्त E1 या म्हणजे इस्ट्रोनच्या रूपात असतं. हे थोडं वीक इस्ट्रोजेनचं स्वरूप असतं. त्यामुळे हे इस्ट्रोजेनचे जे कार्य आहे ते अगदी आपल्याला पूर्ण शरीरावर राज्य करतं. हे इस्ट्रोजेन म्हणजे काय करतं आपण टप्प्याटप्प्याने बघू. त्यामुळे आपल्याला मनातील बदल ओळखता येतील. का होतं ते? इस्ट्रोजेनमुळे काय होतं की आपले जे न्यूरो ट्रान्समीटर असतात ब्रेनमध्ये केमिकल मेसेंजर असतात. म्हणजे आपल्याला संदेशवाहक म्हणू थोडक्यात. आपल्या नर्वस सिस्टम मधून आपल्या शरीराला जो संदेश जातो त्याच्यामध्ये जे सिरोटोनिन, डोपामिन हे जे काही न्यूरो ट्रान्समीटर्स आहेत त्याच्यावर या इस्ट्रोजेनची ऍक्शन असते. जेव्हा इस्ट्रोजेन कमी व्हायला लागतं तेव्हा काय होतं की सिरोटोनिन थोडं ड्रॉप आउट व्हायला लागतं. सिरोटोनिन आपण खूपदा ऐकलंय की सिरोटोनिन, डोपामिन, ऑक्सिटोसिन हे हॅप्पी हार्मोन्सला निगडीत आहेत. आपल्या प्रत्येक स्त्रीमध्ये आपली भावनिक संतुलन टिकवण्यासाठी, झोप, आपले मूड स्विंग्स हे सगळं टिकवण्यासाठी सिरोटोनिन याचा खूप उपयोग असतो. जेव्हा सिरोटोनिन ड्रॉप होतं तेव्हा काय होतं की मूड स्विंग्स लक्षात येऊ लागतात. म्हणजे काय होतं की क्षणात आनंद, क्षणात दुःख, क्षणात राग, क्षणात काहीच खरं नाही, खूप उदास वाटायला लागतं, सगळं व्यर्थ वाटायला लागतं. हे सगळं या सिरोटोनिनचं कार्य आहे. हा संदेश दिला जातो इस्ट्रोजेन कमी झाल्यामुळे. सिरोटोनिन इतकंच महत्वाचं, मिलोटोनिन या झोपेसाठी हे खूप महत्वाचं. आपण पाहिलं की जेव्हा मेनोपॉज येतो तेव्हा आपल्याला झोप डिस्टर्ब होते, झोप लागत नाही. कारण काय होतं सिरोटोनिन आणि मिलोटोनिन कमी होऊ लागतात आणि त्यामुळे झोप येत नाही. याचा परिणाम आपल्या पूर्ण शरीरावर होऊ लागतो. इस्ट्रोजेनचा परिणाम या आपल्या बोन्सवर पण तितकाच उपयोगी आहे. बोनमध्ये कॅल्शियमचं जे डिपॉझिशन आहे, बोन स्ट्रॉंग करणं, हे सगळं इस्ट्रोजेन हार्मोनच्या मुळे जास्त छान होत असतं. जेव्हा इस्ट्रोजेन कमी होतं तेव्हा बोन ठिसूळ होणे, बोनची घनता कमी होणं, त्यामुळे मेनोपॉजच्या दरम्यान थोडं पडलं तरी फ्रॅक्चरचे चान्सेस वाढतात, बोन ठिसूळ होतात, मग सांधेदुखी होतात. मेनोपॉज जवळ आले की गुडघे दुखायला लागतात, थोडं चाललं की सांधे दुखतात. प्रोन फॉर कॅल्शियम डेफिशियन्सी आणि मग त्यामुळे विटॅमिन डी कमी होऊ लागतं, मग कंबर दुखायला लागते. हे सगळे सिम्पटम काय येतात त्याचं गणित सगळं इकडे जोडलेलं असतं. त्यानंतर या इस्ट्रोजेनचाच परिणाम आपल्या हृदयावर असतो. आपल्यामध्ये जे चांगले कोलेस्ट्रॉल असतं त्याचा छान राहावं ह्याच्यासाठी इस्ट्रोजेन छान मदत करतो. पण इस्ट्रोजेन कमी झालं की बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं. त्यामुळे आपल्याला हृदयविकार होण्याचे जे चान्सेस असतात ते स्त्रियांना मेनोपॉजच्या दरम्यान अधिक वाढतात. त्वचा आणि आपले केस यावर इस्ट्रोजेनचा छान परिणाम असतो. त्वचेला आणि केसाला जी चमक असते ती इस्ट्रोजेन देते. मेनोपॉजला इस्ट्रोजेन कमी झालं की केसांचा ड्रायनेस वाढतो, त्वचेचा तजेला जातो, आपल्याला ड्रायनेस वाटायला लागतो, त्यामुळे स्किन खूप ड्राय वाटते. हे सगळं हा इस्ट्रोजेन हार्मोनचा परिणाम असतो. याच्या कमतरतेमुळे हे सगळे बदल होतात. आता मेनोपॉजच्या अगोदर जर आपल्याला थोडं सजग व्हायचं असेल तर पेरीमेनोपॉजला काय होतं की इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन हे हँड इन हँड काम करत असतात. पेरीमेनोपॉजच्या वेळेस प्रथम ड्रॉप होतं ते प्रोजेस्टेरॉन आणि त्यामुळे आणि इस्ट्रोजेनचं कार्य तर चालू असतं. त्यामुळे काय होतं की इस्ट्रोजेनचा डॉमिनन्स वाढतो, प्रोजेस्ट्रॉन थोडं ड्रॉप होतं आणि त्यामुळे ब्लिडिंग जास्त होणे त्याचं कारण तिथे असते.
की ब्लिडिंग जास्त झाल्यामुळे, त्यानंतर प्रोजेस्ट्रॉन ड्रॉप होत असल्यामुळे ब्रेस्ट कंजेशन, थोडंसं वेट गेन व्हायला लागतो. हे वेट गेन थोडं थाईजमध्ये, वेस्टमध्ये, हिप्समध्ये जास्त प्रमाणात दिसतं. म्हणजे हे जे हार्मोन्सचा जो खेळ आहे ना, तो सगळ्या शरीरामध्ये व्यक्त व्हायला लागतो. हे जेव्हा ही हार्मोन्सची गंमत लक्षात येते ना, मग आपल्याला याच्यावर मात करण्यासाठी थोडंसं सजगता वाढीस लागते. बरोबर. खूप छान पद्धतीने सांगितलं तुम्ही, म्हणजे आपल्या शरीरामध्ये हार्मोन्सला किती महत्व आहे. अगदी सगळ्या स्त्रियांना हे माहिती आहे, त्या म्हणत असतात की हार्मोन्स बरोबर. बदलतायत, माझ्यातले हार्मोन्स बदलतायत. मग ते बदलतात म्हणजे नेमकं काय होतं ते आज लक्षात आलं. अगदी बरोबर. ही जी फेज आहे मेनोपॉजची, ही फेज तर या फेज मध्ये आपण सर्वांगीण दृष्टिकोनातून स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे? बरोबर. आपल्या या पॉडकास्टचा मेन हेतू हाच आहे की मेनोपॉजला आधी आपण जाणून घेऊ आणि त्याच्याशी मैत्रीपूर्वक, सन्मानाने, स्ट्रॉंगपणे कसं आपण पुढच्या फेजमध्ये जाऊ, यासाठीच तर आपण हा पॉडकास्ट करत आहोत. तर आपण प्रथम आपल्या मनाची आणि शरीराची दोन्हीची काळजी घेण्यासाठी काय करायचं? सर्वात प्रथम अगदी महत्वाचं म्हणजे तुमचं लाईफस्टाईल ही रेग्युलर केली पाहिजे. कारण काय असतं की सर्वात प्रथम लाईफस्टाईल म्हणजे दिनचर्येमध्ये वेळेवर झोपणे आणि वेळेवर उठणे खूप प्रायमरी गोष्ट आहे. आणि जेव्हा आता आपण वर्किंग वुमेन असो, नोकरी करणाऱ्या किंवा गृहिणी असो, थोडंसं कामाचा ताण वाढल्यामुळे जागरणं वाढली आहेत. कामाच्या ताणामुळे असेल किंवा थोड्या टीव्ही चॅनल, मोबाईल यामुळे असेल की आता मला थोडा वेळ मिळतोय, आता मी मोबाईल बघणार, असं गृहिणी असो नाहीतर वर्किंग वुमेन. आणि त्यामुळे काय होतं की झोप उशिरा झाले की आपली सिकॅड्रियन एक सायकल असते. म्हणजे काय, बायोलॉजिकल क्लॉक असतो शरीरात. आपल्याला निसर्गाने इतकं सुंदर शरीर दिलंय की त्याचं तेच हील होत असतं, त्याचं तेच स्वतःला छान घडवत असतं. आणि इथे जेव्हा आपण फोर्सफुली बदल करतो, म्हणजे काय होतं की असं सांगितलं जातं की स्क्रीन पासून झोपायच्या अगोदर कमीत कमी 2 तास आपण लांब झालं पाहिजे. कारण स्क्रीनमुळे काय होतं की न्यूरॉन्स स्टिम्युलेट होतात आणि झोप डिस्टर्ब होते. मेलॅटोनिन कमी होण्यामध्ये स्क्रीनचा पण रोल दिलाय सध्या जो रिसर्च आहे. त्यामुळे जागरण करण्यापेक्षा वेळेवर झोपणे, वेळेवर उठणे, या पहिला बदल दिनचर्येतील बदल योग्य करणे. दुसरा बदल थोडं लवकर उठून उगवता सूर्य बघणे. म्हणजे मी कायम सांगते की उगवत्या सूर्याशी मैत्री केलात तर तुम्हाला सगळे हार्मोन्स खूप बेस्ट साथ देतील. बरोबर. उगवत्या सूर्यामध्ये जादू असते. त्यांनी पहिला जो काही भरपूर आशीर्वाद पाठवलेला असतो उगवत्या सूर्याने, त्यामध्ये डी व्हिटॅमिन रिच असतो. आणि सगळ्यात आता एक संशोधन आहे, उगवत्या सूर्यकिरणं जर चेहऱ्यावर पडली तर मिलॅटोनिन वाढण्यास पण मदत होते. आणि त्यामुळे झोप छान लागते रात्री. त्यामुळे तुम्ही सकाळी उठून थोडेफार एक्सरसाइज, आणि माझा आग्रह योगाला आहे. योगामध्ये मन आणि शरीर दोघांचा बॅलन्स असतो. बरोबर. त्यामुळे आपल्याला खरंच यात छान बाहेर यायचं आहे किंवा छान मेनोपॉजशी डील करायचंय तर योगा हा मस्ट आहे. जे आम्ही म्हणतो आमच्या भाषेत 4 मार्क 5 मार्क, म्हणजे हायेस्ट महत्व योगाला आहे या दरम्यान. तेव्हा योगा एक सजगपणे आणि कन्सिस्टंटली करणे. योगाच्या बाबतीत महत्वाचा की फॅक्टर आहे कन्सिस्टन्सी, म्हणजे नियमितपणा. हे प्रॉमिस आपण स्वतःला द्यायचं. कारण काय असतं, आपला उत्साह अगोदर खूप असतो, पण तो टिकवण्यासाठी कुठेतरी लिहून ठेवायचं की मी योगा नियमित करणार आहे. तिसरं महत्वाचं म्हणजे आहार. आहार आता अगदी लहान, आता तुम्ही पाहतो आपण की आपली आई आजी सर्वजण या फेज मध्ये गेलेत, पण कधी याचा बाऊ नाही केला. मेनोपॉज सुरू आहे, मेनोपॉज सुरू, कधीच आपण ऐकलं नाही. त्यांचं काम तितक्याच छान सकारात्मक पद्धतीने चालू होतं. त्यामुळे त्याला कारण होतं त्यांचा नियमित जो काही व्यायाम नव्हता, पण त्यांच्या हालचाली होत्या आणि आहार छान होता. बरोबर. त्या आहारात सर्वात महत्वाचं चौरस आहार. आता स्पेसिफिक आहार तज्ञ सांगतील, पण हे जे इस्ट्रोजन प्रोन छान राहावं म्हणून निसर्गाने आपल्याला खूप छान साथ दिली आहे. त्यातील सर्वात महत्वाचं जवस म्हणजे फ्लॅक्स सीड. जवस हे हार्मोनल बॅलन्स छान ठेवण्यासाठी खूप उपयोग आहे. जवस शक्यतो भाजून घ्यावा, कारण तसाच पचायला जड असतो.
त्यामुळे जवसची चटणी किंवा जवस तुम्हाला हवं तसं तुम्ही वापरू शकता. दुसरी गोष्ट, सगळी फळं आता म्हणजे डाळिंबाचा उपयोग सुद्धा झोपेसाठी छान सांगितला आहे. चेरीजचा सांगितला आहे, स्ट्रॉबेरीजचा सांगितला आहे आणि ग्रेप्स म्हणजे द्राक्ष. हे सर्वजण आपल्या स्त्रियांमध्ये झोपेला छान सुधारणा करतात आणि इस्ट्रोजनच्या हार्मोन बॅलन्स करायला मदत करतात. हे झाले आपल्या रोजच्या जीवनातले छोटे घटक. पण मोठे घटक म्हणजे साधारण प्रोटीन्स आपल्याला खूप आवश्यक आहे. कारण शरीरात सतत जडणघडण मसल्सची पूर्ण सिस्टीमची चालते. त्यामुळे प्रोटीनचा आहार सजगपणे पाहिजे. सजगपणे म्हणण्याचं कारण, प्रोटीन हवेत म्हणलं की आणली प्रोटीनची पावडर घेतली असं नाही चालणार. प्रोटीन हे आहारातून सुयोग्य प्रमाणात घेतले पाहिजे. आणि आपल्याला निसर्ग इतका समृद्ध आहे की प्रोटीनची भरभरून योग्य प्रकारे आपल्याला मदत आहे. मोड आलेली कडधान्य आहे, सोया आहे, टोफू आहेत, हे सर्वच प्रोटीनचे युक्त आहार आपण घेतला पाहिजे. शाकाहारीमध्ये हे सर्व कडधान्य, सोया हे आहेत, दूध आहेत, फळं आहेत. आणि मांसाहारीमध्ये अंडी, फिश, कारण ओमेगा 3चा रोल खूप महत्वाचा आहे आणि हे फिश मध्ये असतं. त्यामुळे ज्यांना फिश खातात त्यांना फिशचा इथे खूप उपयोग होतो. आणि सर्वात महत्वाचं या आहारांमध्येच भरपूर पाणी पिणं, कीप हायड्रेटेड हा की फॅक्टर असतो. पण खूप हायड्रेशन पण नाही, योग्य. आपलं शरीर सांगतं की आपल्याला किती पाणी पाहिजे. पण काही जणांना मुळतच तहान कमी असते. त्यामुळे कमीत कमी 12 मोठे ग्लास आपण पाणी पितो ना, त्याचं खूप गरजेचं आहे आहार. आणि सर्वात महत्वाचा, माझा आग्रह मनाशी असतो. काय असतं, मेनोपॉज म्हटलं की हल्लीच्या खूपशा स्त्रिया, मला मेनोपॉज आहे, मला समजून घेतलं पाहिजे. माझं थोडं म्हणणं आहे, मान्य आहे घरातल्यांनी तुम्हाला समजून घेतलं पाहिजे. तुम्ही सांगा की हे मेनोपॉजचे बदल आहेत म्हणून माझी चिडचिड होते, हे सांगा तुम्ही. पण अपेक्षा स्वतःची स्वतःकडून करा. त्याचं बाऊ नका करू की मेनोपॉज सुरू आहे, आता मला तुम्ही सगळ्यांनी जपलं पाहिजे. ते जपतील तुम्हाला, कारण ते तुमचेच आहेत. पण सतत मेनोपॉजचं अस्त्र पुढे करून तुम्ही हवं तसं नका वागू. म्हणजे मला असं वाटतं की आपल्या स्त्रीला जरा एक्स्ट्रा सहनशक्ती का दिली आहे, कारण आपण हे करू शकतो. कारण आता आपल्यामध्ये प्रगल्भता वाढली आहे. थोडा सौशिकपणा वाईट नसतो, सौशिकपणा स्ट्रेंथ वाढवते. सतत तक्रार करण्यापेक्षा ना थोडस एकदा कल्पना द्या ही फेज आहे. अवॉइड करा ज्या लोकांमुळे तुमच्या निगेटिव्ह भावना वाढतात, चिडचिड होते, त्या लोकांपासून थोडं लांब राहा. आणि थोडं ओळखा की कुठल्या कारणांमुळे माझा राग वाढतो आणि कुठल्या कारणांमुळे मला आनंद वाटतो. आपल्या आनंदाची, आपल्या मनोची जबाबदारी आपली असते. मला मान्य आहे की आपल्या बरोबरीच्या लोकांनी पण ती घ्यावी. पण त्या अपेक्षांच्या ओझ्यामध्ये जे काही पुन्हा बॅक येतं ना, त्याचा त्रास जास्त होतो. त्यामुळे कधीही तुम्ही अपेक्षा सुयोग्य ठेवा, अपेक्षा स्वतःकडून ठेवा. मग मनाच्या काळजीसाठी काय बरं करायचं, तर सर्वात प्रथम आता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल किंवा वेळ मिळत नसेल, ते थोडंसं कामाचे नियोजन करून स्वतःसाठी आता एक्स्ट्रा वेळ काढला पाहिजे. आणि त्या कामामध्ये मला काय आवडते हे शोधून काढा. काय केल्याने माझे मन आणि माझ्या इंटलेक्च्युअल आणि भावनिक दोन्ही गरजा भागतात. कारण स्त्रीला म्हटलं जातं की तिच्या फक्त भावनिक गरजा असतात. मला वाटतं स्त्रीच्या बौद्धिक गरजा पण तितक्याच असतात. जेव्हा स्त्रीच्या बौद्धिक गरजा भागतात, ती तिथे जेव्हा समाधानी असते, तेव्हा आपोआप भावना पण खुश होतात. उदाहरणार्थ, जर एखाद्याला पुस्तक वाचायचा छंद आहे, तर तिने स्वतःसाठी वेळ काढून थोडी बौद्धिक पुस्तकं वाचावी की जे विचार आनंदी करतील. माझा आग्रह आहे, कादंबऱ्या वाचा, पण कादंबऱ्यांपेक्षा विचारांना घडण्यासाठी मदत करणारं वाचन वाढवा. वाचना इतकंच मन आनंदी करण्यासाठी खूप जणांना माहित नसतं आपल्यात काय दडलंय. कुणाला झाडांची आवड असते, तर त्या झाडांमध्ये आवडीपेक्षा त्यामध्ये आणखी काहीतरी मी माझं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकते का. म्हणजे माझ्याकडे एक मेनोपॉजची एक लेडी आलेली, तिला असं कळत नव्हतं की मी काय करू. जेव्हा तिला सांगण्यात आलं तेव्हा तिच्या लक्षात आलं की मी झाडांशी जास्त कनेक्ट आहे. मी झाडांना हात लावला, बोलले की झाडं जास्त फुलतात. तर तिने छोटासा नर्सरीचा कोर्स केला
आज तिची चांगली छोटीशी नर्सरी आहे किती छान. आणि ती इतकी आनंदी आहे. हा. तिला मेनोपॉज कधी आला आणि कधी गेला कळलं कळलंच नाही हा. आणि ती अनेकांची प्रेरणा बनली. असं ओके. काहीतरी शोधा. एखाद्याला गाण्याचा शोध लागतो की हम्म. खूप पूर्वी मला गाणं आवडायचं, शाळेत गायन वादन विषय होता पण तेवढ्यापुरतं. तर आपल्याला गाणं आवडतं का? आणि जरुरी नाही की गाण्यासाठी सुंदर आवाज पाहिजे. गाण्यासाठी आपल्याला आवड पाहिजे. बरोबर. एखादं वाद्य शिका, बरोबर. वाद्य, गाणं, काही. एखाद्याला छान स्वयंपाक येतो, ती तुमची ॲसेट असते. स्वयंपाकात तुम्ही अनेक जणांना तृप्त करता. बरोबर. त्यामुळे तुम्ही छानशी डिश शिका, छानसा केक करायला शिका, काही शिका. वाद्य, गायन, एखादं भरतकाम, विणकाम, काही करा. आता फॅशन डिझायनिंग मध्ये तर आता हे जे जग आहे ना ते फॅशनचं आहे, तर तुम्ही त्यात काहीतरी करा. त्यामुळे शरीर मन सांभाळताना तुमच्या मनाला आवडणारं असं काहीतरी तुम्ही शोधा आणि त्यामध्ये अगदी मनापासून कन्सिस्टंटली काम सुरू करा. आता पोस्ट मेनोपॉजकडे आपण वळू की पोस्ट मेनोपॉज म्हणजे आता रेग्युलर 12 महिने मेनोपॉज कधी म्हणतो की सलग 12 महिने पाळी न येणे आणि थोडंसं अंडाशय दमून प्रोजेस्ट्रॉन इस्ट्रोजन कमी होणं. मग आता ही फेज होऊन गेली. आता 1 वर्ष पाळी बंद झाली आहे आणि आता ती थोडीशी सुट्टी झाली. आता तिला दडपण नाही की दर महिन्याला आता मेन्सेस येणार आहेत, काळजी घ्यायची आहे, थोडी थकणार आहे. तुम्ही थोडं वेगळ्या दृष्टिकोनातून पोस्ट मेनोपॉजकडे बघा. कारण आता येणारी त्यानंतरची जी वर्ष आहेत ती प्रगल्भ आहेत. तुम्ही अनुभवानी संपन्न आहात. तुमची शारीरिक ताकद आता तुम्ही रिगेन करणार आहात आणि तुमच्याकडे आता स्वतःला वेळ मिळालाय. त्यामुळे तुम्ही केलंय, पाठीमागे वळून बघा. या वळणावर का थांबायचं की मी मागे काय काय गेन केलंय, मी काय केलंय, मी छान माझ्या घरातल्यांना छान छान माझ्या कपॅसिटीनं छान दिलंय. 100% कोणीच म्हणत नाही, पण मला जेवढं जमलं मी दिलंय. आता थोडं मी त्यांना देता देता मला पण काहीतरी द्यायचंय आणि थोडंसं हा टप्पा ना मला नेहमी वाटतं की थोडं प्रगल्भता ही अंतर्मनामध्ये शोधण्याची आहे. काय असतं की आपल्या प्रत्येकामध्ये खरंच समाधानी आणि सुख कशात आहे हे शोधण्याची ही वेळ आहे. फक्त बाह्य गोष्टीकडे रमण्यापेक्षा स्वतःमधलं काय समाधानी कशात होऊ हे शोधायचं. मी नेहमी म्हणते सुखी माणसाचा सदरा प्रत्येकाला मिळवता येतो. कसा माहितीये? कारण तो आपला आपण विणायचा असतो. बरोबर. तो विणताना आपले आवडते धागे घ्यायचे. एखादा प्रसंग नाही आवडला तर त्याला मध्ये कडेने छान आवडते धागे आनंदाचे, सॅटिस्फॅक्शनचे गुंफायचे आणि तो जो सदरा आहे ना, जो अंगरखा आहे सुखी माणसाचा, तो असा विणायचा की हो माझ्याकडे आहे माझा सुखी माणसाचा सदरा, कारण तो मी विणलाय, कारण तो मी घालणार आहे. आणि मग थोडंसं महत्वाचं मला या टप्प्यात वाटतं की थोडं स्वतःच्या शोधामध्ये अध्यात्माकडे वळावं. अध्यात्म म्हणजे खूप देवदेव करणं म्हणत नाही. देव ही एक श्रद्धा आहे, देव ही एक संकल्पना आहे की जी आपल्याला बळ देते, आपल्याला विश्वास देते आणि हा विश्वास चांगुलपणावरचा विश्वास आहे. कारण कोणीही म्हणजे कुठल्याही धर्मातील असू दे, आपण आपल्या आपल्या धर्माला चांगुलपणावर विश्वास ठेवायला सांगतो आणि ते म्हणजे अध्यात्म. की पुढे जा आणि आता आपल्या आयुष्याला काहीतरी देण्याची वेळ आली. की हा जो काही आपला आयुष्य झालं की मी कुणाची तरी मुलगी होते, कुणाची तरी आई झाले, पत्नी झाले, पण आता मी या जन्मातली मी आहे ती मला काहीतरी कॉन्ट्रीब्युशन द्यायचंय. की मोर देन हे रोल, माझा स्वतःचा रोल की या जन्मामध्ये मला जे काही मिळालंय प्रत्येकाला काहीतरी छान गिफ्ट निसर्गाने दिली, ती शोधायची आहे, ती विकसित करायची आणि थोडासा माझ्या जन्मामध्ये देण्यासाठी माझ्याकडे काय आहे हे शोधायचं. आता मेनोपॉजचा समरी घेताना मी सांगेन तक्रारी थांबूया. हे होतंय, ते होतंय, मान्य, ते का होते आपल्याला समजलंय. आता आपण मला काय करायचंय हे शोधूया. कारण मला म्हणायचंय स्त्री ही हार्मोन्सवर नाही हार्मनीवर जगते. हार्मनी स्वतःशी, हार्मनी भावनांशी, हार्मनी आपल्या शरीरातल्या सर्व बदलांशी. आपण आपला हा ऋतू फुलवूया स्वतःशीच मैत्री करून. हा ऋतू खूप समृद्ध होणार आहे
किती सुंदर हा टप्पा आहे हम्म, की आता मला काहीतरी देण्यासाठी हा प्रवास सुरू झालाय हम्म, आणि हा शोध घेण्यासाठी चला आपण भक्कम होऊया. हम्म. पहिलं शरीराने, मनाने आणि आपल्या एक आनंदी उत्साही मनाने बरोबर. आपण या टप्प्याला पुढे नेऊया. अगदी बरोबर. किती छान. असं ऐकतच राहावं असं वाटतंय. भरपूर बऱ्याच गोष्टी आज समजल्या, भरपूर गोष्टी समजल्या. आणि आता स्वतःकडे प्रत्येक स्त्री एका वेगळ्या स्वतःकडे म्हणण्यापेक्षा या मेनोपॉजकडे एका वेगळ्या नजरेने बघेल. आणि मगाशी तुम्ही म्हणालात तसं की हो बदल होत आहेत, पण ते आपण स्वीकारूयात आणि बरोबर. आपली जबाबदारी आपण घेऊन घेऊया, अगदी. स्वतःची काळजी घेऊया. बरोबर. आता शेवटाकडे जात हम्म. असताना आजच्या हम्म. पॉडकास्टच्या मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की तुम्ही हँडल केलेली एखादी केस बरोबर. मेनोपॉज रिलेटेड आहे हो, का हो. की जी तुमच्या कायमस्वरूपी लक्षात स्वरूपी. राहिली आहे हं, आणि बरोबर. त्यांनी हम्म. स्वतःमध्ये मेनोपॉजला हां. त्यांनी सकारात्मक घेतलं तसं. किंवा तुम्ही त्यांना तसा बरोबर. दृष्टिकोन दिलात आणि हां, मग हां. त्यांनी त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणले. अशा खूप केसेस आहेत. हम्म, या सगळ्या केसेसना मिळून मला अजूनही लक्षात राहणारा एक ग्रुप आहे हम्म, मैत्रिणींचा. हम्म. काय आहे की जेव्हा मुलं मोठी होतात हम्म, आणि कॉलेजला जातात तेव्हा एक थोडासा रिक्तपणा येतो. हम्म, त्यामुळे मग एक ग्रुप आलेला मैत्रिणींचा हम्म. की आम्हाला असे खूप त्रास होत आहेत, कुणाला खूप पाळीचं अंगावर जात आहे, कुणाला येतच नाही, कुणाला म्हणजे फायब्रॉइडच्या केसेस आल्या आणि सगळ्यांचा कॉमन धागा होता तो म्हणजे मनाची अस्थिरता, चिडचिड आणि काहीतरी करावंसं वाटतंय. जेव्हा या मैत्रिणी जेव्हा योगायोगाने 1-2 दिवसाच्या फरकाने या केसेस झाल्या तेव्हा मला एक कॉमन थीम आढळली आणि एक डोक्यात कल्पना आली की आपण मेनोपॉजच्या स्त्रियांचा एक ग्रुप बनवूया. त्यामुळे ह्या मैत्रिणी खूप स्ट्रॉंग होत्या, त्यांची मैत्री खूप घट्ट होती. त्यामुळे मी त्यांचा एक ग्रुप केला आणि त्यांना सांगितलं की मी तुम्हाला एक मोटिव्ह देणार आहे 21 डेजचं आणि तुम्ही स्वतःमधलं पहिले 5 दिवस स्वतःमध्ये काय सापडतंय ते शोधा. दुसरी गोष्ट दिली की रोज सकाळी एकमेकींना उठवून थोडं पहाटे जरी तुम्हाला टिफिन करायचं आहे, घरकाम आहे, तरी थोडं स्वतःला एकमेकींना आठवण करून उठा आणि थोडंसं सूर्योदय बघायला ग्राउंडवर जा. आता ह्या ग्रुपने इतकं सुंदर काम सुरू केलं आहे की त्या सकाळी एकमेकींना उठवतात. 4 ज्या मैत्रिणी होत्या त्यांचा ग्रुप आता साधारण 30-35 जणी एकत्र आहेत. ग्राउंडवर सकाळी उठतात, योगा करतात. प्रत्येकीचे वेगवेगळे आवडी आहेत. कुणी स्वयंपाकात एक्सपर्ट आहे, कुणी स्वेटर छान करते, कुणी विणकाम करून ते तोरण बनवतात, कोणी त्या फायबरच्या रांगोळी बनवतात. तर त्यांनी स्वतःचा एक व्हॉट्सअप ग्रुप केला आणि मग त्यांनी एक मिनी बिझनेस सुरू केलाय आणि त्यांचा बिझनेस इतका सुंदर चालतो की आता ह्या 32-33 जणी मिळून स्वतःला तर आरोग्यवान ठेवतातच, पण त्यांनी स्वतःमधल्या गोष्टींना मदतीला अनेक स्त्रियांना घेतलंय. म्हणजे कुकिंग करणाऱ्यांना नोकरीला घेतलंय काही स्त्रियांना. त्यामुळे त्यांचा डबा पोहोचवणे आणणे यामध्ये अनेक जणांना व्यवसाय मिळतो. त्यांची ही खूप प्रायमरी सुरुवात आहे, पण ते खूप खुश आहेत की आता आम्ही कमावते झालो. ज्या गृहिणी आहेत त्या आणि ज्या त्यांच्या वर्किंग ज्या मैत्रिणी आहेत त्यांना यांची मदत होतीये, त्यांच्या आयडिया या कृतीत आणतायत आणि त्यांचा एक ग्रुपने सुंदर व्यवसाय सुरू केलाय. त्यामुळे त्या शरीराने तर आनंदी आहे, म्हणजे स्ट्रॉंग झाल्यात, मनाने पण कृतीशील झालाय. मला नेहमी वाटतं की मन कृतीशील पाहिजे. कृती करा, नुसतंच हे होतंय ते होतंय पेक्षा मार्ग काढा. त्यामुळे ह्या मैत्रिणींचं उदाहरण मला खूप सर्वांना द्यावं वाटतं की तुमच्याही आसपास समविचारी वेदना सहन करणाऱ्या जर असतील तर तक्रार करण्यापेक्षा एक ग्रुप करा आणि काहीतरी कृतीतून फ्रुटफुल बना. आणि आपल्या भारत देशाची जी स्त्री आहे ती स्ट्रॉंग कशी आहे हे दाखवून द्या. अगदी बरोबर. किती छान. तर आता आपल्याला रडत बसायचं नाहीये, तर आपल्याला स्वतःची काळजी घ्यायची आहे. प्रत्येक फेजला अगदी छान आनंदाने सामोरं जायचं आहे. असं म्हणत आपण आज थांबूयात आणि तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. मलाही खूप नवीन माहिती मिळाली. खूप धन्यवाद. तुमच्याबद्दल खूप तुमच्या प्रती कृतज्ञता की तुम्ही आम्हा सर्व मैत्रिणींना इतकं छान मार्गदर्शन केलं. पुन्हा तुम्हालाही खूप धन्यवाद. कारण आज या मार्गातून मी अनेक स्त्रियांपर्यंत मला सांगायचे
की तुम्ही स्त्री ही शक्ती आहे. देवाची सर्वात, प्रकृतीची सर्वात सुंदर आविष्कृती म्हणजे स्त्री आहे. प्रत्येक टप्प्यावर तिला काहीतरी नवीन मिळतच असतं. चॅलेंजेस हे आपल्याला घडवण्यासाठी असतात. त्यामुळे तुमच्या थ्रू मी तुम्हा सर्व मैत्रिणींना सांगते की तुमच्या आत दडलेली शक्तिमान, प्रेमळ आणि तितकीच तेजस्वी स्त्री तुम्हाला शोधायची आहे. आणि बरोबर. तुमच्या या प्रवासात मी तुमच्या सोबत आहे. नक्कीच. पुन्हा आपण आरोग्यम धनसंपदाच्या पुढच्या भागामध्ये भेटणारच आहोत. तुम्हाला कोणत्या विषयावर आम्ही बोलावं असं वाटत असेल तर ते कमेंट्समध्ये जरूर कळवा. आम्हाला नक्की आवडेल. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.